संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेच्या प्रचाराचा जो अंतिम वेळ होती ती संपलेली आहे आणि त्यानंतर 5:30 वाजल्यानंतर जर पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये खळबळ माजवणारी घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आत्ता उभा आहे हा डिझाईन बॉक्स वाकडेवाडीमधील अजित पवार यांचे PRO आणि राजकीय सल्लागार जे आहेत नरेश या ठिकाणचे यांच्या या ऑफिसमध्ये नरेश अरोरा यांच्या या ऑफिसमध्ये क्राईम ब्रांचने काही वेळापूर्वी धाड टाकलेली पाहायला मिळाली। एका ओरली तक्रार म्हणजे तोंडी तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण पुणे शहराचं लक्ष जे आहे ते याच ठिकाणी या जो डिझाईन बॉक्स आहे या ऑफिसकडे वळली। काही नागरिक जे होते, काही त्यांचे कार्यकर्ते जे होते ते या ड्रॉप बॉक्स जे डिझाईन बॉक्स जे आहे त्या ठिकाणी जमलेले होते। त्यावरून कोणीतरी ओरली तक्रार दिली आणि त्यानुसार क्राईम ब्रांचची टीम म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं असतं तर आपण नुसती तक्रार दिली असती तर एखादे लोकल पोलीस या ठिकाणी आले असते, मात्र क्राईम ब्रांचचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर यातील ऑफिसमधील सर्व दस्तऐवज जे आहेत ते तपासण्यात आले। त्याचप्रमाणे या ऑफिसमधील संपूर्ण माहिती घेण्यात आली आणि ही माहिती घेतल्यानंतर ज्या आक्षेपार्ह मजकूर किंवा आक्षेपार्ह दस्तऐवज त्यांना न मिळाल्याने पोलीस रिकामी हाताने मागे परतले। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी जे CP आहेत पुण्याचे त्यांनी मात्र काही वेळापूर्वी असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह माहिती न मिळाल्यामुळे या कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्यामुळे आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही असा दस्तऐवज असेल किंवा कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह तक्रार नसल्यामुळे या संपूर्ण प्रकारातून पुणे पोलीस जे आहेत ते फक्त तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेले होते, मात्र अद्यापही कोणाला ताब्यात घेतलेलं नाही किंवा कोणाबद्दलही कोणतीही तक्रार अधिकृतरित्या दाखल झालेली नाही। मात्र पुणे पोलीस याबाबत काय सांगतात आणि उद्या याबद्दल काय नेमकं शहानिशा करतात आणि काय माहिती देतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र नरेश अरोरा यांनी अद्याप देखील माध्यमांशी कोणताही संपर्क केला नाही किंवा संवाद साधला नाही आहे, त्यामुळे नेमकी नरेश अरोरा यांची भूमिका देखील काय असते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि काही वेळानंतर ते माध्यमांशी बोलतील अशी देखील माहिती मिळते। मात्र ही जी तपासणी आहे किंवा ही क्राईम ब्रांचकडून जी तपास झाला याबाबत अद्याप 2 तास होऊन गेलेत, मात्र अद्यापही नरेश अरोरा का बोलत नाहीत याकडे देखील त्यांच्या प्रतिक्रियेकडे देखील संपूर्ण या पुणे शहराचं त्याचप्रमाणे राज्याचं जे आहे ते लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिलसह विशाल रेवडेकर, LS मराठी, पुणे।